लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मराठा आंदोलक आक्रमक झाल्यात। सुप्रिया सुळे भाषण करत असतानाच मराठा आंदोलक मंचावर पोहोचले होते। मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलक करत होते। लातूरच्या अहमदपूरमधील सभेत ही सगळी घटना घडली आहे। लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मराठा आंदोलक हे आक्रमक झाले होते। सुप्रिया सुळे भाषण करत असतानाच मराठा आंदोलक हे मंचावर आले होते। मराठा आरक्षणावरती सुप्रिया सुळेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी प्रमुख मागणी या मराठा आंदोलकांची होती। लातूरच्या अहमदपूरमध्ये काल सभा झाली आणि या सभेदरम्यान हा संपूर्ण प्रकार घडलाय। सुप्रिया सुळेंविरोधात मराठा आंदोलक आक्रमक झाले होते। सुप्रिया सुळेंच्या सभेतच आंदोलकांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी देखील केली होती। ठीक आहे, नाही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। इतना टॉप बोलचा स्पष्ट आहे, चर्चा तर सगळी सविस्तर झाली पाहिजे। आता इथं एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांना मागणी करायचा अधिकार आहे। तुमच्याकडे वोट करतायत, आपली भूमिका सांगा। आजही आम्ही सोबत आहोत, उद्या सुद्धा तुमच्या सोबत राहू। जर मराठा समाजाच्या ओबीसी करणारा आपला पाठिंबा असेल तर मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी या प्रमुख मागणीसाठी सगळेच मराठा आंदोलक लातूरमध्ये आक्रमक झाले होते। लातूरच्या अहमदपूरमधील सभेत मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मराठा आंदोलक आक्रमक झाले होते। यावेळी सुप्रिया सुळे मंचावर बोलत असतानाच मराठा आंदोलकांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला। सुप्रिया सुळेंनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत आपल्यासोबत। मोहसिन, आपण पाहतो एकीकडे आज जयंत पाटलांना मराठा आंदोलकांनी अडवलं, तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंचं भाषण देखील मराठा आंदोलकांनी थांबवलंय। एकूणच काय तर मराठा आंदोलक आता विरोधकांना टार्गेट करतायत का? वर्षा, नक्कीच आपण जर बघितलं तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची ही प्रमुख मागणी मराठा समाजाची आहे आणि यासाठी मनोज जरांगे आंदोलन करतात। आता आपण जर बघितलं तर सुरुवातीला जेव्हा मनोज जरांगेंनी आंदोलन सुरू केलं त्यावेळेस सत्ताधाऱ्यांना मराठा समाज विरोध करत होता, ठिकठिकाणी अडवून जाब विचारत होता। लोकसभेत देखील निवडणुकीत आपल्याला हा सगळा प्रकार पाहायला मिळाला। मात्र आता कुठेतरी विरोधकांना देखील आता मराठा समाज जाब विचारत आहे का असा प्रश्न पडतोय आणि खास करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला याची सुरुवात जी आहे तर आपण जर बघितली तर संभाजीनगरमध्ये पोहोचलेल्या शरद पवारांना हॉटेलमध्ये ज्या ते हॉटेलमध्ये थांबले होते तिथे मराठा आंदोलक घुसले, त्यांनी तिथे जाऊन जाब विचारला। त्यानंतर मुंबईतील शरद पवारांच्या घरासमोर देखील मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं आणि आता जयंत पाटील यांना देखील अडवण्यात आलं। सुप्रिया सुळेंचं भाषण सुरू असताना लातूरमध्ये तिथेही मराठा आंदोलक घुसले आणि त्यांनी तुमची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका काय आहे, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं गेलं पाहिजे की नाही, यावर तुमची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा अशी भूमिका आता मराठा आंदोलक घेताना पाहायला मिळत आहेत। सोबतच कालच मनोज जरांगे यांनी एका पत्रकार परिषदेमधून मराठा आरक्षणाचं खरं वाटोळं कोणी केलं असं म्हणत शरद पवारांवर तोफ डागली होती आणि त्यामुळे कुठेतरी आता मराठा समाज जे आहे तर विरोधकांना देखील आता जाब विचारताना आपल्याला पाहायला मिळतोय। मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय ते स्पष्ट करा, खास करून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची भूमिका काय यावर देखील आता मराठा समाज जे आहे तर विरोधकांना प्रश्न विचारताना पाहायला मिळतात आणि खास करून हे सगळं चित्र मराठवाड्यात आपल्याला पाहायला मिळतंय। शरद पवारांना पहिल्यांदा जेव्हा मराठा आंदोलकांनी अडवलं ते संभाजीनगरमध्ये, आता लातूरमध्ये, त्यामुळे मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा प्रचंड तापलेला आहे। असं असताना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला याचा विरोध होताना, मराठा आंदोलकांचा विरोध होताना पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी अडवून नेत्यांना जाब विचारला जातोय। त्यामुळे आता ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांना मराठा आरक्षणाबाबत मराठा आंदोलक असतील किंवा मराठा समाज जाब विचारत होता, आता विरोधकांना देखील असा जाब विचारला जातोय आणि खास करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना। वर्षा, निश्चितच मोहसिन, खरं तर सत्ताधाऱ्यांकडून वारंवार सांगितलं जात होतं की विरोधकांकडूनच मराठा आंदोलकांचं हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र मराठा आंदोलकांचा मोर्चा आता त्यांनी विरोधकांकडे वळवल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।